आरोग्याच्या दृष्टीनं काल तर मला असं कुठं रिसर्च झालाय का नाही किंवा त्याच्यावरती कुठं अभ्यास झालाय की नाही मला माहित नाही, परंतु माझा वैयक्तिक असा अनुभव आहे. नुसता तुम्ही किती जरी ताणतणावामध्ये असाल वरून हात फिरवाल तर बरंच तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते. तुमचा असणारा मानसिक ताणतणाव वगैरे दूर व्हायला मदत नमस्कार होते. मित्रांनो, नाद आमचा साध महाराष्ट्राची या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. घरात आईन दारात गाई, घरात आईशिवाय शोभा नाही आणि शेतकऱ्यांच्या दारात गाईशिवाय शोभा नाही. मान तालुक्यामध्ये आरोग्य सेवेत आपला आगळा वेगळा ठसा उमटवणारे डॉक्टर गावडे साहेब, त्यांच्या दावणीला एक जातिवंत अशी खिलार गाय आहे आणि त्यांची मुलाखत आपण घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्ते. हा नाद कधी लागला तुम्हाला? हा कसा आहे, मी मुळात असताना शेतकरी कुटुंबातलाच आहे. माझ्या आजी आजोबांची शेती आणि मेंढी पाळण्याचा व्यवसाय होता आणि त्यांच्याकडे एक 2 खिलार गाय होते चांगल्या. परंतु माझ्या शिक्षणामुळे मला काही वेळ देता आला नाही. त्यानंतर मी माझ्या व्यवसायामध्ये थोडंसं स्थिर स्थावर झाल्यानंतर या सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यामधले मुख्य करून ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याची एक साथीदार असणारी देशी खिलार गाय आपल्याकडे असावी असं मला नेहमी वाटायचं. आणि त्यातून एक मग बरेच दिवस मी शोध घेत होतो. सांगोल्याचा बाजार असेल किंवा सांगोला तालुक्यामध्ये भरणाऱ्या वेगवेगळ्या जत्रा, माळशिरस तालुक्यातल्या जत्रा, आटपाडी तालुक्यातल्या जत्रा, मान तालुक्यातल्या खटाव तालुक्यातल्या जत्रा आम्ही आमचा मित्रपरिवार फिरायचो चांगली जनावरं बघण्यासाठी. आणि त्या माध्यमातून फिरत असताना मसवड भागामध्ये आमचे मित्र आकाश माने यांच्या घरच्या गायची ही कालवड होती. मी त्यांच्याकडे गेलो असता त्यांना विनंती केली, मला एक अशी गाय पाळायची, तुमची गाय द्याल का? मग आकाश माने साहेबांनी माझ्या विनंतीला मान देऊन ही कालवड मला दिली. ही कालवड आणली त्यावेळेला आपल्या भागामध्ये लाळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. थोडंसं डॉक्टरांच्याकडे औषध पाणी वगैरे केल्यानंतर ती चांगली तिच्यामध्ये सुधारणा झाली. आणि अशा प्रकारे गाई आमच्या जेव्हापासून घरी आली तेव्हापासून अतिशय आनंदाचं असं वातावरण आहे. आणि आमच्या कुटुंबामध्ये पण सगळे लोक आमची त्या गाईची अतिशय मनोभावे सेवा करतात आणि एकंदरच परिस्थिती चांगली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी आजकाल रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतोय. रासायनिक खतापासून उत्पन्न चांगलं मिळतंय, परंतु ते चिरकाल टिकणारं किंवा लॉंग टर्ममध्ये जास्त काय टिकल असं वाटत नाही मला. त्या मानानं जर देशी गाय असेल, देशी गायचं असणारं शेणखत किंवा तिचं मूत्र असणार, त्यापासून जर तुम्ही गांडूळ खत तयार केलं किंवा त्यापासून जर तुम्ही खत तयार केलं, ते जर तुम्ही झाडांना तुमच्या शेतामध्ये घाला तर त्याच्यापासून येणारे जे काय फळं धान्य आहेत ते खूप चांगल्या प्रकारे राहतं असं माझ्या लक्षात आलं. गायचं फायदा अजून काय सांगताल तुम्ही? आरोग्याच्या दृष्टीनं काल तर मला असं कुठं रिसर्च झालाय का नाही किंवा त्याच्यावरती कुठं अभ्यास झालाय की नाही मला माहित नाही, परंतु माझा वैयक्तिक असा अनुभव आहे. नुसता तुम्ही किती जरी ताणतणावामध्ये असाल, एक अर्धा तासभर जर गायीच्या पाठीवरून हात फिरवाल तर बरंच तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते. तुमचा असणारा मानसिक ताणतणाव वगैरे दूर व्हायला मदत होती. गायीच्या गोमूत्राचे आयुर्वेदामध्ये बरंच महत्त्व सांगितलेलं आहे. गायीच्या शेणाचं महत्त्व आहे. सध्या या परिसरामध्ये डेंग्यूची बरीच साथ होती, परंतु माझा वैयक्तिक अनुभव असा आहे, या गायीच्या शेणाची जी शेणकुटं बनवलेत, त्या गोवऱ्या बनवल्या, त्या गोवऱ्या जर आपण घरामध्ये त्याची धूप केला, थोडंसं त्याच्यामध्ये सुवासिक पदार्थ टाकून धूप केला, 100% ही जे डेंग्यूची किंवा डासाची जी काय उत्पत्ती होते ती उत्पत्ती कमी व्हायला मदत होते. दुसरं, ह्याच्या दुधाचं खूप महत्त्व आहे. इतर गायींच्या दुधापेक्षा या खिलार गायीचं दूध हे अतिशय गुणकारी आहे. विशेष करून लहान मुलांना त्यांच्या असणाऱ्या वाढीसाठी अतिशय चांगल्या प्रकारे हे दूध काम करतं. तिसरी गोष्ट, तुमच्या शेतामध्ये नुसतं गायीनं तुडवा जरी केला तरी सुद्धा तिथं असणाऱ्या जमिनीमध्ये पण बराच फरक पडतोय. असं एक माझं
वैयक्तिक मी केलेल्या प्रयोगातून मला ते जाणवतंय. चाऱ्यामध्ये काय देता काय? चाऱ्यामध्ये विशेष करून असं वेगळं काय देत नाही. मुळातच हे जनावर हे अतिशय कमी चाऱ्यामध्ये आणि माळरानावरी चरणारच जनावर आहे. जेवढं तुम्ही ह्याला मोकळं सोडाल, माळरान मोकळं राहील, तेवढं त्याची तब्येत चांगली राहते. चाऱ्यामध्ये विशेष करून कडवळ, कडबा, परत आता थोडंसं आम्ही मुरघास पण बनवलेलं, मुरघास, आणि बाकीचं काय ह्या झाडांना खत ह्याच देता का तुम्ही? ह्याच हो, या झाडांना पूर्णपणे खत माझ्या ह्या खिलार गायींचंच आहे. गायींची माहिती काय सांगचाल? गायची गाय म्हणजे ही कसं विशेष करून ही खिलार जात जी आहे ती पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यामधलं मुख्य करून हे आहे. आणि कर्नाटक राज्यातल्या बेळगाव, धारवाड, विजापूर या भागामध्ये विशेष करून ही गाय आपल्याला दिसते. त्याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत. म्हणजे आटपाडी खिलार, नकली खिलार, मानदेशी खिलार, त्याच्यामध्ये मसवड खिलार, जत भागामध्ये असणारी तिकडची खिलार आणि कर्नाटकातली खिलार, अशा 4-5 प्रांतानुसार आणि भौगोलिक परिस्थितीनुसार ह्या खिलार गायींचं आपण विभाजन, वर्गीकरण करू शकतो. अतिशय चपळ असणारी अशी ही गाय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मालकाबरोबर खूप चांगल्या प्रकारे तिचं बॉन्डिंग असते. म्हणजे एखाद्या माणसाचा जर तिला लळा लागला तर आमचे आजोबा किंवा आमचे इथलं असणार हे तिच्या अगदी पोटाखाली सुद्धा बसतात तरी सुद्धा ती काही करत नाही. थोडंसं बुजरं जनावर आहे, पण तुम्ही त्याला कसं हँडल करताय, तुम्ही त्याचं कसं व्यवस्थापन करताय त्याच्यावरती आहे. परंतु शक्यतो करून आता लगेच कुणाचाही लळा लागणारं आणि पटकन माणसाची जुळवून घेणारं असं जनावर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुष्काळी भागामध्ये असणाऱ्या अतिशय जास्त तापमानाला आणि जास्त थंडीला ह्याचा कसलाही वातावरणाचा ह्याच्यावर परिणाम होत नाही. याची रोगप्रतिकारक शक्ती अतिशय चांगली आहे. बैलगाडा नाद आहे का तुम्हाला? बैलगाडा नाद आहे, परंतु वेळ तेवढा मी देऊ शकत नाही. त्यामुळे मी असा विचार करतो की प्रत्येकाला जर फक्त बैल घ्यायचा आणि तो पळवायचा म्हटलं तर ते शक्य नाही. हा जो गोवंश आहे, विशेष करून खिलार गोवंश, हा पण कुणीतरी जपला पाहिजे आणि त्याच्यामध्ये चांगलं ब्रीडिंग करून चांगल्या प्रकारचा गोवंश कसा राहील आणि आपला हा असणारा गोवंश 7 समुद्रापार म्हणजे पूर्ण जगाला ह्याची कशी जास्तीत जास्त माहिती कशी मिळेल आणि ह्याचं प्रचार आणि प्रसार पूर्ण जगामध्ये झाला पाहिजे, याच्यासाठी माझा सगळा हा प्रयत्न आहे. तुमचं सामाजिक काम चांगलं आहे. आणि ज्यावेळेस बैलगाडा शर्यत बंद होती त्यावेळेस काही लोक तुमच्याकडे येत होती, तुम्ही त्यासाठी केलं काय? विशेष करून म्हणजे ह्या दुष्काळी भागातल्या आटपाडी असेल, मान, खटाव, सातारा जिल्हा, सांगली जिल्ह्यात जत, कवटेमका, आटपाडी आणि सोलापूर जिल्ह्यातला सांगोला, माळशिरस या तालुक्यांची अर्थवाहिनी असणारं ही बैलगाडा शर्यत आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या बरोबर शेतीपूरक व्यवसाय करणारा आणि शेतीवरती अवलंबून राहणाऱ्या बऱ्याच लोकांची कुटुंब चालतात. बैलगाडा शर्यतीत ज्या प्रकारे आम्हाला शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करता येईल ते पाठपुरावा आम्ही करत होतो. आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार आदरणीय गोपीचंदजी पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जे महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये आमचा सक्रिय सहभाग होता. तुमच्या वाघरेत मेंढ्या पण आहेत, ह्याचा पण नाद कसं काय तुम्हाला? कसं आहे की ग्रामीण भागामध्ये काम करत असताना जरी माझा वैद्यकीय व्यवसाय असला तरी माझा रोज इथं असणाऱ्या शेतकऱ्यांशी, शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांशी, मेंढपाळाशी संबंध येतो. आणि मानखटाव, आटपाडी, सांगोला या तालुक्यामधल्या सर्व शेतकरी बांधवांचं, अल्पभूधारक शेतकरी असू दे किंवा छोटा शेतकरी असू दे, त्याची अर्थवाहिनीच मुळामध्ये इथली असणारी मेंढी आहे. आणि आपण ज्या भागामध्ये राहतो त्या भागातल्या असणाऱ्या चांगल्या गोष्टी आपण त्याचा छंद बाळगून त्याचा जर माझ्यासारख्या माणसानं थोडंसं जर अभ्यास करून त्याचा विकास करायचं म्हटलं तर त्या दृष्टीनं माझा प्रयत्न चालू आहे. बऱ्यापैकी इरिगेटेड एरिया झाल्यामुळं आजकाल मेंढपाळ व्यवसाय हा आपण गावोगावी फिरून किंवा रानामाळामध्ये फिरून करू शकत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी कुठेतरी बंदिस्त मेंढीपालन, बंदिस्त शेळीपालन केलं पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांचा विकास, त्यांची प्रगती जास्त होईल असं मला वाटतं. म्हणून एक छोटासा प्रयोग म्हणून या ठिकाणी एक 5 मेंढ्या आणि 2 शेळ्या अशी सुरुवात केलेली आहे. भविष्यामध्ये एक चांगला पायलट प्रोजेक्ट या भागामध्ये बंदिस्त शेळीचा, बंदिस्त मेंढीचा करायचा असा माझा एक
मानस आहे. तुमच्याकडं रॉट व्हीलर किंवा तुमच्याकडं श्वान पण आहेत, तर कोणकोणते श्वान आहेत तुमच्याकडं? माझ्याकडं ग्रेट डेन, रॉटव्हिलर, पिटबुल, त्याचप्रमाणे आपला कारवान, मान तालुक्यातला, मान खटाव तालुक्यातला आणि पूर्ण दुष्काळी भागाला कारवान जी जात आहे या भागामध्ये त्यांना शिकारी कुत्रे असं म्हणलं जातं. अशा वेगवेगळ्या प्रकारचे श्वान सुद्धा आहेत. श्वानचा नाद कसा लागला तुम्हाला? श्वान म्हणजे कसं आहे की राखण करण्यासाठी अतिशय प्रामाणिक असं जनावर आहे आणि थोडंसं धार्मिक वृत्तीतनं जर बघायचं म्हटलं तर हे आपलं खंडोबा पूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत आहे आणि त्यामुळे थोडीशी श्रद्धा आणि अतिशय प्रामाणिक असा जनावर म्हणून मी श्वान माझ्याकडे ठेवलेले आहेत.